मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आझाद हिंद या ठिकाणी मैदानावर उपोषण सुरू केले होते, त्या उपोषणाचा आज 5वा दिवस। आज रोजी शासनाने संपूर्ण मागण्या मंजूर करून अक्षरशः मराठ्यांचा हा विजयच मानावा लागेल। आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत, त्यांच्याकडून हा विजय कशा प्रकारे मिळाला आणि त्यांच्या मनातल्या भावना आपण या ठिकाणी त्यांच्या हा विजय मिळवलेला आहे। आजचा हा जो विजय आहे, हा विजय इतिहासामध्ये नोंद करण्यासारखा आहे आणि नोंद झालेला आहे। खरं तर जरांगे पाटलांनी त्यांच्या जीवनातला बराचसा काळ मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी घालवलेला आहे आणि त्याचा विजय आज झालेला आहे। खरं तर जरांगे पाटील यांना आज या आझाद मैदानावरती अख्ख्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांनी त्यांच्या जीवनातल्या त्या उलाढालीला ती जास्त महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी, मुस्लिम बांधव असतील, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, या सगळ्या समाजातल्या घटकांनी जरांगे पाटलाला पाठिंबा देऊन आज विजय मिळवून दिलेला आहे। त्या विजयाचे खरे सूत्रधार हा पूर्ण एकजुटीचा समाज आहे। आज गड आला पण सिंह गेला अशी इतिहासामध्ये नोंद आहे, पण आजची नोंद अशी आहे, गडही आलाय आणि सिंहही आलाय। आजची बाजी या पद्धतीने जरांगे पाटलांनी हा मिळवलेला विजय या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवाचा आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांचा विजय आहे आणि हा विजय आपल्या पुढील पिढीसाठी अतिशय महत्वाचा असून विद्यार्थ्यांना, युवकांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी आजचा विजय बांधील राहणार आहे। कोर्टानं हा दिलेला निर्णय, कोर्टाचं सुद्धा आम्ही सर्व बांधव अभिनंदन करतो, मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो, विखे पाटील समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचे अभिनंदन करतो आणि पोलीस प्रशासनाचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो। आमच्या युवकांना समजून घेऊन त्यांना त्या आंदोलनामध्ये सहकार्य करण्याची भूमिका या पोलीस यंत्रणेने सुद्धा केलेली आहे, त्यांचे अभिनंदन आणि युवकांचे अभिनंदन। एवढं बोलून मी थांबतो। वेळोवेळी मराठा आंदोलनाची सुरुवात चिखलीपासूनच झालेली आहे आणि कालचं विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीचं ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज आझाद हिंद मैदानामध्ये पहिला ठराव चिखलीतून गेलेला आहे। आपल्यासोबत आणखीन काही मराठा आंदोलक आहेत, काय सांगता येईल आपल्याला? बरे झाले देवा कुणबी झालो, नाही तरी मेलो असतो दंबेची। संत तुकाराम महाराजांनी यापूर्वीच सांगितलं की बाबा मी कुणबी आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे। हे आजपर्यंत अनेक वेळा कोर्टाने अनेक वेळा सिद्ध झालेला आहे, अनेक कागदपत्रांमधून सिद्ध झालेला आहे आणि म्हणून आज महाराष्ट्र शासनानं हे जे आरक्षण दिलेलं आहे, हे जे GR काढलेले आहेत, ते जर GR या योग्य पद्धतीने राबवले गेले तर या मराठ्यांना आतापर्यंत ते कुणबी असताना त्यांना आरक्षण मिळालं नाही। 40 वर्षापासून ते आरक्षणाच्या प्रतीक्षेत होते, ती कुठेतरी भर भरून निघेल अशा पद्धतीने या शासनानं काम केलेलं आहे। या शासनाचे आम्ही अभिनंदन करतो। तसेच माननीय मनोजदादा जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक नेता, प्रामाणिक कार्यकर्ता या समाजाला मिळाला आणि त्यांना सगळ्या समाजाचा पाठिंबा मिळाला। मुस्लिम समाजाचेही आम्ही धन्यवाद मानतो। तसेच या परिसरामध्ये गावखेड्यामध्ये राहणारा ओबीसी समाज ही आमच्या सोबत राहिला, त्यामुळं ओबीसी समाजाच्या बांधवांचेही आम्ही आभार मानतो। कोणी कुणाच्या ताटातलं घेत नाहीये, तर ज्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे। न्याय हक्कासाठी आम्ही लढलो आणि ते शासनाने दिलं, त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। काल समुद्रवाणी येथून साखळी उपोषणाला गेली 2 ते 3 दिवस सुरुवात झालेली आहे। आपण समुद्रवाणी येथील मराठा आंदोलक आहात, काय सांगता येईल आपल्याला? मला एकच सांगता येतं की हिंदू हृदय सम्राट मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आज मराठ्याला गुलाल लावला आणि विजय मिळवून दिला, ही अगदी आनंदाचा क्षण आहे। ह्यापेक्षा आनंदच होऊ शकत नाही दुसरा कुठला। त्यांच्या लढ्याला जे आज जो हा
आरक्षणाचा लढा मराठ्यांनी जिंकला, तर हा खरोखर मराठ्यांच्या एकीचा लढा आणि एकात्मतेचं हे दर्शन घडलेलं आहे. आणि खरंच आज मराठ्यांचा गडही जिंकला आणि सिंहही आज विजयी झालेला आहे. मी प्रशांत गुंडाळे, लोकहिंद न्यूज साठी धाराशिव.